नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री जांभूळकर. आपण गेल्या काही भागामध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल चर्चा करत आहोत. तर याच्यामधील जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचे टाईप्स ऑफ जे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंटमध्ये काय येतं? प्रॉमिसरी नोट येतं, बिल ऑफ एक्सचेंज येतं आणि चेक. तर प्रॉमिसरी नोट अंडर सेक्शन 4 डिफाईन केलेलं आहे, बिल ऑफ एक्सचेंज सेक्शन 5 आणि चेक सेक्शन 6 खाली डिफाईन केलेलं आहे. तर या भागामध्ये आपण प्रॉमिसरी नोट काय आहे ते माहिती करून घेऊ. प्रॉमिसरी नोट इज अ रिटर्न अनकंडिशनल प्रॉमिस बाय वन पार्टी. जो मेकर आहे तो करतो टू पे अ स्पेसिफाईड सम ऑफ मनी टू द पे म्हणजे अदर पार्टी. याच्यामध्ये 2 पार्टीज इन्वॉल्व, द मेकर अँड द पे. द डेटर इश्यूज इट टू बी द क्रेडिटर. It does not require acceptance as it is a direct promise from the maker. It can be payable by demand or after a specified period with a 3 days grace period often allowed for future payments. तर याबद्दल आपण आता मराठीत माहिती करून घेऊ. तर चलनक्षम दस्तावेजाचे मुख्यपणे 3 प्रकार आहेत, जे प्रत्येक आर्थिक व्यवहारात वापरले जातात. त्यापैकी प्रत्येकाचं विशेष महत्त्व आहे आणि ते विविध परिस्थितींमध्ये उपयोगी पडतात. तर त्याच्यामधील एक भाग आहे प्रॉमिसरी नोट. याच्याबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत. प्रॉमिसरी नोट हे एक लेखी वचन आहे. त्याच्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ठराविक रक्कम देते, ही काही काळानंतर अदा करण्याचे वचन देते. यामध्ये ऋण कर्जाची शाश्वती असते. याच्यातील प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? एक पक्ष दुसऱ्या पक्षाला पैसे अदा करण्याचं वचन देतो. ह्याच्यामध्ये फक्त 2 पक्षकार असतात, देणारा व घेणारा, आणि हे लेखी स्वरूपात असावे लागते. तर चला अजून पुढचा जो टाईप्स ऑफ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याबद्दल माहिती आपण पुढील भागात घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.